विष्णू भगवंतानं जसा एखादा मूर्ख असतो म्हणले आणि त्या मूर्खाला जसं ज्ञान शिकवितो पंडित तशाप्रमाणे म्हणले वरच्या वर विष्णू भगवंतानं म्हणले असणाऱ्या सुमाळीचा बाण छेदन केलेला आहे. तदनंतरे श्रीहरी काय करिता झाला ते अवसरी संधान सरी राक्षसावरी जैवी अंबरी गणवर्षे. त्यावेळेस म्हणले असणाऱ्या सुमाळीच्या बाणाचं खंडन केलं आणि त्यानंतर म्हणले श्रीहरी विष्णूने काय केलं म्हणले ते म्हणले आता पुढच्या ओळीमध्ये ऐकू आपण. की ते कराचेची दूत प्रेरिलिया स्थळाशी जात तैसे चालिले गरजत राक्षसंत करावया. ज्यावेळेस म्हणले श्रीहरी विष्णूने बाण सोडला आणि ते बाण गर्जना करीत म्हणले असणारा दैत्याचा संहार करण्याकरता म्हणले अति वेगाने गरजत चाललेले आहे. माल्यवंता देही भेदले रुधिराते प्राशन करीते झाले सर्प सुधा पाणी बैसले चाटून निघाले सुरासुरा. ज्यावेळेस म्हणले भगवंताने बाण सोडला सर्प नावाचा आणि तो म्हणले माल्यवंताच्या हृदयाच्या शरीराच्या ठिकाणी लागला आणि जसं म्हणले सर्प मनुष्याचं रक्त शोषण करते तशा प्रकारे म्हणले बाण आणि माल्यवंताचं रक्त शोषण करू लागलेले आहे. माल्यवंत झाला मोर्चा भूतार सारथी अश्वते ठार न लागताची क्षण मात्र हतोहतय पै झाले. त्यावेळेस म्हणले माल्यवंत ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस असणारा माल्यवंत असणारा मूर्छा पण पडलेला आहे. अशा प्रकारचा सुंदर कथा भाग चालू म्हणजे साप बाण पाडिले रणी सैन्य झाली भंगानी रजनी चर मूर्छा सावरुनी तत्क्षणी उठिला. त्यावेळेस म्हणले विष्णू भगवंताचा बाण सोडला विष्णू भगवंतानी असणार त्याचं साप तोडलं गेलं कुणाचं म्हणले सुमाळीचं आणि असणार सर्व सैन्य आणि असणारा तो असणारा माल्यवंत धरणीवर पडलेला आहे. अशा प्रकारचा म्हणले कथाभाग ती वसुनिया गदा करिता झाला महाशब्दा जैसा सिंह कापे क्रोधे गदगदा दैवी गोविंदा हनित. ज्यावेळेस धरणीवर पडला आणि तटकन उठला आणि गदा घेतली आणि बोलता झाला आणि काय बोलतो म्हणले आता युद्धाला तयार झाला म्हणले भगवंता बरोबर. अशा प्रकारचा कथा भाग चालू. ते गदा गरुडाचे ललाटी बैसे जैसा दरिंद्री कपाळ पेटी रुद्र प्रळ काळी गोटी मायामय सृष्टी रूपाते. त्यावेळेस म्हणले असणारी ते माल्यवंताने गदा मारली आणि ती म्हणले असणाऱ्या गरुडाच्या हृदयावर लागली. म्हणले जसा प्रलय अग्नी वाचतो म्हणले प्रलय होतो तशा प्रकारचं झालं म्हणले. राक्षस गदा ती कठीण लागता रगुडे मूर्छा पण रणी मुखर नारायण राक्षस गण हरिकले. त्यावेळेस म्हणले असणारी ती गदा म्हणले हृदयाच्या ठिकाणी लागली आणि असणारा जमिनीवर पडल्या बरोबर म्हणले राक्षसांना मोठा आनंद झाला. अशा प्रकारचा म्हणले सुंदर वर्णन केलेलं आहे. देवरणी पराभविले श्री विष्णू विमुख केले गरुडा गदेने हानितले राक्षसा झाले महासुख. त्यावेळेस म्हणले असणारी गदा गरुडाला लागली आणि असणारा गरुड पडला त्यावेळेस म्हणले असणाऱ्या राक्षस सैन्याला आणि मोठा आनंद झाला. एक आनंदे नाचती एक माणसी वर्णिती एक भला भला म्हणती थोर ख्याती त्वा केली. त्यावेळेस राक्षस सैन्य असणारे त्या माल्यवंताचं वर्णन करू लागले
भला भला म्हणले असणारी कीर्ती केलीस अशी असणारी शाबासकी त्या मालेवंताला आणि राक्षस सैना देऊ लागली. बंधूचे उसने घेतले विष्णू ते विमुख केले समरांगणी यश आले पराभविले देवाते पराभविले देवा शिरांगणी म्हणले असणाऱ्या बंधूचं उष्ण घेतलंय भला भला म्हणले आणि तू म्हणले यशस्वी झालास अशी असणारी शाबासकी म्हणले त्या मालेवंताला देऊ लागली. राक्षस समस्त एकवटोनी आनंदे गरजती मेघध्वनी हे ऐकून विष्णूने कानी कृपावलोकनी उठविले गरुडा. त्यावेळेस म्हणले असणार असा मोठा गजर आणि त्या राक्षस सैन्याने केला आनंदमय पाहून म्हणले श्री हरी भगवंताने काय केलं म्हणले आणि असणारे त्या गरुडाला आपल्या हस्त ही करून म्हणले गरुडाला उठविलं. अशा प्रकारचा म्हणले कथा भाग चालू आहे. श्री हरीची कृपा दयावरी कयांचे कोण काय करी हात उतरिता श्री हरी बळ शरीरी बांधले. त्यावेळेस म्हणले असणारा पायाचा स्पर्श केला म्हणले आणि गरुडाच्या डोक्यावर हात ठेवला म्हणले. त्यावेळेस म्हणले गरुडाला म्हणले असणार बळ त्याच्या अंगामध्ये असणार म्हणले उत्साह आला म्हणले गरुडाला. अशा प्रकारचा कथा भाग. गरुडावरी वळंगोनी जाना हाती सुदर्शन चक्र दारुण जयांचे तेज कोटी सूर्यगण कद्योत होऊन राहिले. त्यावेळेस विष्णू भगवंताने काय केलं गरुडाच्या डोक्यावर हस्तक्षेप ठेवला आणि असणारे गरुडावर बसले आणि जसा म्हणले असणारा सूर्य तेजस्वी असतो अशा प्रकारे म्हणले त्या गरुडावर भगवंत असणारे शोभायमान लखलखी दिसू लागलेले आहेत. चक्राभेने कळकाळ चळचळा कापे होनी निर्बळ चक्राती देखोनी समुद्र जळ मर्यादेते नुलंगी. ज्यावेळेस गरुडावर बसले हातामध्ये चक्र घेतलं आणि त्यावेळेस म्हणले समुद्र असणारा डळमळ करू लागला. अशा प्रकारची स्थिती झाली म्हणले चक्र पाहिल्याबरोबर. अशा प्रकारचा संवाद चालू म्हणले. ऐसी चक्र ती दुर्धरा राक्षसांचे छेदोनी शिरा गगनी भोवे चक्राकार देखोनी भास्कर कोपला. त्यावेळेस म्हणले श्रीहरी भगवंताने चक्र सोडलं आणि त्यावेळेस म्हणले राक्षस सैन्याचे मुंडके म्हणले दंडाच्या बाजूला झाले आणि चक्र कसं फिरत होतं म्हणले जसा भावरा असतो आणि तशा प्रकारे म्हणले ते चक्र आणि असणाऱ्या दैत्याचं मुंडन करीत होतं म्हणले. परिवनी सांडुनी अवकाळी राहू येतो आम्हा जवळी तैसे राक्षस शिर अंतराळी भोवनी खाली पडिले. त्यावेळेस म्हणले ज्यावेळेस चक्र सुटलं म्हणले चक्र वाहत असतो तशा प्रकारे म्हणले राक्षस सैन्याचे मुंडके छेदले आणि जमिनीवर म्हणले जसे वारा सुटतो एक वाटू येते आणि एखादी गंज किंवा खुबडी डासळते तशा प्रकारे म्हणले राक्षस सैन्य भोंडून पडल्या गेलं म्हणजे. स्वर्गी देवानंदले पुष्पवर्षाव करीते एकानंदे नाचू लागले एक गाते झाले हरिनाम. त्यावेळेस म्हणले असणाऱ्या 33 कोटी देवाला आनंद झाला. 33 कोटी देवानी म्हणले फुलांचा वर्षाव केला आणि 33 कोटी देवांना आनंद झाला. येरीकडे रजनीचर निमाला देखोनी माळी वीर दुखे पिटती करे शिर पाशाने उदर पिटती. ज्यावेळेस म्हणले भगवंतानी चक्र सोडलं त्यावेळेस माळी नावाचा असणारा दैत्य मेले गेला. त्यावेळेस म्हणले
असणारे राक्षस सैन्य अति दुखी झालेले आहेत अशा प्रकारे म्हणले सुंदर कथा भाग चालू. आता फक्त 5 वेळा राहिलेले आहेत तरी 5 वेळाची सेवा स्वच्छ